नमस्कार, बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज मधून जाणारं दुहेरीकरण आणि रेल्वे बाह्य वळणाच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन अधिकाऱ्यांनी संपादित केलेल्या आहेत, या सर्वांच्या तक्रारी घेऊन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेलो आहोत. ज्यावेळेस संयुक्त मोजणी झाली, संयुक्त मोजणीमध्ये कोणत्याही शेतकऱ्याला किंवा प्लॉटधारकाला या ठिकाणी विश्वासात घेण्यात आलेलं नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सूचना देण्यात आलेली नाही. आणि सूचना न देता, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेतकऱ्यांच्या माघारी या ठिकाणी संयुक्त मोजणी करण्यात आली. याचबरोबर जे मेजरमेंट या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, या मेजरमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावती या ठिकाणी आढळलेल्या आहेत. आज परिस्थिती अशी आहे की जमिनीचा भाव शहरालगत 1 कोटी रुपयापेक्षा जास्त असताना शेतकऱ्यांना योग्य मावेजा या ठिकाणी मिळत नाही. काहीतरी तुटपुंजा मावेजा शेतकऱ्यांना तोंडी मारायचा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटायचं, हे जे सरकारचं या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचं धोरण आहे, या धोरणाच्या विरोधात निकराचा लढा देण्याचा या ठिकाणी आम्ही निर्धार केलेला आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही, आम्हाला सरकारी नोकरीमध्ये या ठिकाणी सामावून घेण्याची या ठिकाणी प्रक्रिया होत नाही, जोपर्यंत जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत 1 इंच जमीनसुद्धा आम्ही या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला देणार नाहीत. शासनाचा जो निर्णय आहे, रेल्वे बोर्डाचा जो निर्णय आहे, त्या अनुषंगामध्ये वास्तविक पाहता त्यांनी जाहीरनामा वगैरे सगळं काढायला पाहिजे होतं. संबंधितांनी गंगाखेड किंवा परभणीच्या कुठल्याही पेपरला बातमी न देता त्यांनी नांदेडच्या पेपरच्या बातम्या दिलेल्या आहेत, म्हणजे गावाला वगैरे अशाला. म्हणजे चोरून काम कसं चालू आहे, शेतकऱ्याच्या बोकांडूर बसण्याचं काम कसं करायचं, शेतकऱ्याची जमीन, घरं, प्लॉटिंग हे एका बऱ्याचशा लोकांच्या ताब्यात कसं द्यायचं, अशा प्रकारचा आता चंग चालू आहे. हे जे चालले हे कमर्शियल आहे. रेल्वे जी चालली ती कमर्शियल आहे आणि आमची शेती सुद्धा आमची कमर्शियल आहे. मग असं असताना कमर्शियल प्रमाणे आम्हाला पैसे द्यायला पाहिजे, तसं न देता हे तुटपुंज देऊनशिनी जे पेमेंट देऊन बळजबरीनं जमीन हडप करण्याचा किंवा ताब्यात घेण्याचा काम करत आहे, त्याला आमचा सक्त विरोध आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. आम्ही हैदराबादला जाऊन संबंधित अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे. या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आमची एकजूट असल्यामुळं आम्ही तिथं पाऊल ठेवू देणार नाही. पैसा वाटप झालाय, जवळच्या नातेवाईकाला पैसे भरपूर दिले, डेप्टी कलेक्टरचं काम आहे.